काहीतरी पाप केलं म्हणून मला पांढरे. ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर इतका त्रास होतो जर त्यांना पांढरे डाग असेल तर त्यांच्या मनात आत्महत्येचे सुद्धा विचार येतात. तर पहिले आपण व्हिटिलिगोबद्दल बघूया की व्हिटिलिगो हा अचानक चेहऱ्यावर म्हणा किंवा शरीरावर पांढरे डाग उमटायला लागले अच्छा. आणि ते जर खाज नाही, तिथे दुसरा कुठलाही त्रास नाही आणि पांढरे डाग येत आहेत, तर मग तेव्हा निश्चितच काळजी घ्यायला पाहिजे. आणि तसाच दुसरा आजार आहे सोरायसिस. तर सोरायसिस हा आजार असा आहे की पूर्ण बॉडीवर किंवा काही जॉईंट्सवर त्याचे 7-8 प्रकारचे प्रकार आहेत. तर मग तिथे अचानक लालसर चट्टे उमटायला लागले आणि खूप खाज यायला लागली आणि खाजलं की तिथं एक आपली जी डेड स्किन असते, आपण कोंडा म्हणतो त्याला ओके. आपल्या प्रचलित भाषेत, तर तसं जर ती स्किन निघायला लागली तर मग त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. हे पांढरे डाग जरी असले तरी याच्यावर उपचार आहेत आणि हे बरे होतात. पूर्ण बरा झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रोटोकॉल्स आहेत की अच्छा. पथ्य व्यवस्थित पाळले, पंचकर्म वर्षातून एकदा करून घेतलं आणि बाकी कुठले आजार होऊ नये म्हणून स्वतःची काळजी घेतली तर तो परत येत नाही. आयुर्वेद शास्त्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुठलाही आजार मुळापासून दुरुस्त करायचा. तुम्ही विरुद्ध अन्न खाऊ नये. आता विरुद्ध अन्न हा कन्सेप्टच लोकांना माहिती नाही. चहासोबत पोळी खायची नाही. ही इतकी साधी गोष्ट आहे, पण ही खूप प्रमाणात खाल्ल्या जाते. तुम्हाला फिश सोडायला लागेल. चांगला आहार न घेणे, जंक फूड खाणे, बाहेरचं खाणे, चायनीज पदार्थ जास्त, त्याच्यामध्ये अजिनोमोटो हे टाकलं जातं. ते त्वचेला खूप हानिकारक आहे. प्रोसेस फूड आणि पॅक फूड हे जर आहारात जास्त राहिले तर मग त्वचारोग लवकर होतात. विरुद्ध आहार घेतात आणि स्ट्रेस सगळ्यात महत्त्वाचा हा चौथा फॅक्टर आहे त्याचा की स्ट्रेस. उगीचच आता पांढऱ्या डागाबद्दल हा एक संभ्रम आहे की पांढरं झालं ना मग पांढरं खायचंच नाही. पंचकर्मामध्ये 5 कर्म सांगितलेली आहे: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. तर त्वचा रोगासाठी रक्तमोक्षण आणि विरेचन, बस्ती, ते डाग कमी होणं आणि ते अक्षरशः तिथे नॉर्मल स्किन होते. व्हिटिलिगो आणि सोरियासिस हे आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र दोघांनीही सायकोसोमॅटिक डिसीज आहे मानलेले आहे. म्हणजे मनाचा आणि त्वचेचा खूपच जवळचा संबंध आहे. हे दोन्ही अजिबात संसर्गजन्य रोग नाही. तो तुमच्या बाजूला वर्षभर जरी बसला पेशंट तरी तुम्हाला होणार नाही. एक तज्ज्ञ बोलतो तेव्हा त्या रुग्णांची मानसिकता एकदम म्हणजे हरवून जाते की आता हे काही मी यातून बाहेर निघणार नाही. आणि जेव्हा त्यांच्या डोक्यात ते फिट्ट बसतं की मी यातून बाहेर निघणार नाही, तर त्यांची जर्नी पूर्ण नकारात्मक दृष्टीने सुरू होते. बरोबर. तर हा जो प्रवास आहे, हा स्त्री असो की पुरुष असो, दोघांनाही सारखाच आहे. तर हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्यांना याच्यावर खरंच उपचार होतात हे माहिती व्हायला पाहिजे आणि ते उपचार पद्धती आपण डेव्हलप करायला पाहिजे. हा विचार माझ्या मनात आल्यानंतर माझा प्रवास पांढऱ्या डागासाठी मेडिसिन डेव्हलप करणे ह्याकडे सुरू झाला. तर मग वर्षभरात तसे रिझल्ट देणं, ह्याच्यासाठी पण मला भरपूर रिसर्च करावा लागला आणि आता आपण तसे इफेक्टिव्ह मेडिसिन्स प्युअर आयुर्वेदिक डेव्हलप केलेले आहे की कुठल्याही ॲलोपॅथीच्या मेडिसिनचा सहभाग न घेता आयुर्वेदाने आपण पांढरे डाग बरे करतो. नमस्कार, मी अवधूत कदम तुम्हा सर्वांचं आपल्या या आजच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण आपल्या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगळ्या तज्ज्ञांना आपल्यासोबत बोलायला घेऊन येत असतो, जेणेकरून आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला जे अडचणी असतात, जे प्रॉब्लेम्स असतात, त्यातून आपल्याला सोल्युशन्स मिळावं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की समाजात जर आपल्याला जायचं आहे तर समाजाला आपल्याला फेस करावं लागतं, त्यांच्यासमोर आपला चेहरा घेऊन जायला लागतं. पण मित्रांनो, त्याच चेहऱ्यावरती, त्याच स्किनवरती जेव्हा एखादा डाग असेल किंवा एखादा आजार असेल, एखादा रोग असेल, तेव्हा तोच समाज आपल्याला त्या समाजातून बाजूला काढतो. असेच काही आजार आहेत. त्यातले एक म्हणजे व्हिटिलिगो, सोरायसिस, ज्याला समाजात कोड असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या रोगी किंवा अशा प्रकारचा आजारी असलेल्या व्यक्ती जेव्हा समाजात दिसतो त्याला आपसुकच बाजूला काढलं जातं. हे काल परवापर्यंत काही वर्षापर्यंत ठीक होतं. पण आजच्या घडीला या क्षेत्रामध्ये असे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत, प्रसिद्ध डॉक्टर आहेत, जे आज या क्षेत्रामध्ये एक नवी क्रांती आणत आहेत आणि या रोगापासून पेशंटना पूर्णपणे बरं करत आहेत. फक्त खात्री देत नाहीत तर बरं करत आहेत. आणि असंच एक व्यक्तिमत्व, असेच एक डॉक्टर जे
त्वचारोग तज्ज्ञ म्हणून सुप्रसिद्ध आहेत डॉक्टर नेहा डोणगावकर मॅडम. या आज आपल्यासोबत बोलायला या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजचा आपला पॉडकास्ट सुरू करूया. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या बोलूया या पॉडकास्टमध्ये. तर मी थोडक्यातच अगदी ओळख करून दिलेली आहे तुमची की तुम्ही त्वचारोग तज्ज्ञ आहात आणि कोणत्या आजारांवरती काम करतात. पण प्रेक्षकांना आणि मलाही ऐकून घ्यायला आवडेल की तुम्ही कशा पद्धतीनं कोणत्या आजारावरती आणि किती वर्षांपासून या क्षेत्रात काम करताय. प्रथमतः तुमचे आभार की तुम्ही मला ही संधी दिली आणि प्रेक्षकांना नमस्कार. मी एक आयुर्वेद तज्ज्ञ आहे आणि प्रॅक्टिस करत असताना माझ्या लक्षात आलं की जेव्हा त्वचारोग होतात तेव्हा समाजामध्ये किती काही लोकांना हेटाळणीचा सामना करावा लागतो किंवा तिरस्काराचा सामना करावा लागतो. त्यातला हा आजार आहे पांढरे डाग, कोड, ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये विटिलिगो म्हणतो. तर जेव्हा असं लक्षात आलं की हा खूपच फेस करावा लागतो विशेषतः स्त्रियांना, आणि ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर इतका त्रास होतो जर त्यांना पांढरे डाग असेल तर त्यांच्या मनात आत्महत्येचे सुद्धा विचार येतात. बरोबर आहे. तर असे जेव्हा स्त्रिया झगडताना दिसल्या ह्या आजाराशी, तेव्हा मला असं वाटलं की ह्याच्यावर आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि आयुर्वेद शास्त्र आणि आधुनिक शास्त्र ह्या दोन शास्त्र आपल्या आपल्या ठिकाणी उचित आहेत. पण आयुर्वेद शास्त्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुठलाही आजार मुळापासून दुरुस्त करायचा. तर मग आयुर्वेद शास्त्रामध्ये जर मुळापासून आजार दुरुस्त होत असेल आणि हा जो पांढऱ्या डागाचा रोग आहे त्याला कोड म्हणतो, तर त्यात आधुनिक शास्त्रामध्ये ह्याच्यावर उपचार नाहीत असं त्या तज्ज्ञांकडून वारंवार सांगलं जातं. जेव्हा पेशंट त्यांच्याकडे जातो तेव्हा ते सांगतात की हे तुम्ही औषध घ्या पण हा काही बरा होत नाही. जेव्हा अशा पद्धतीने एक तज्ज्ञ बोलतो तेव्हा त्या रुग्णांची मानसिकता एकदम म्हणजे हरवून जाते की आता हे काही मी यातून बाहेर निघणार नाही. आणि जेव्हा त्यांच्या डोक्यात ते फिट्ट बसतं की मी यातून बाहेर निघणार नाही, तर त्यांची जर्नी पूर्ण नकारात्मक दृष्टीने सुरू होते. बरोबर आहे. तर हा जो प्रवास आहे हा स्त्री असो की पुरुष असो दोघांनाही सारखाच आहे. तर हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्यांना याच्यावर खरंच उपचार होतात हे माहिती व्हायला पाहिजे आणि ते उपचार पद्धती आपण डेव्हलप करायला पाहिजे. हा विचार माझ्या मनात आल्यानंतर माझा प्रवास पांढऱ्या डागासाठी मेडिसिन डेव्हलप करणे ह्याकडे सुरू झाला. तुम्ही स्वतः या क्षेत्रामध्ये मेडिसिन डेव्हलप केलेली आहेत. पण साधारण किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात काम करताय? मला आता 35 वर्ष झालीत की मी या क्षेत्रात काम करते आणि असे कितीतरी रुग्ण पांढऱ्या डागापासून मुक्त झालेले आहे. तर ह्याच्यासाठी मला रिसर्च करायला भरपूर वर्ष लागली की हा आजार पूर्ण बरा, पूर्ण हा शब्द खूप महत्त्वाचा बरोबर. आहे. तर ते पूर्ण बरा करण्यासाठी औषधांमध्ये काय बदल करावे लागतील, ते कसे डेव्हलप करावे लागतील. आयुर्वेदामध्ये विविध औषधी कल्प आहेत. तर मग ते कुठला कल्प त्याच्यावर जास्त इफेक्टिव्ह होईल. बरं, हा आजार असा आहे की तो कुठे आला की पेशंटला खूप घाई होते तो घालवायला. तर मग त्यावेळेस त्यांना असं वाटतं की हा लवकर गेला पाहिजे. तर हा जो स्पेस असतो की मला 2 वर्ष लागणार म्हटलं की नको, पेशंटला बरोबर. वाटतं बापरे किती मोठा काळ झाला हा. मग पहिले हा 4 वर्ष, मग 3 वर्ष, मग 2 वर्ष, मग वर्षभरात तसे रिझल्ट देणं. ह्याच्यासाठी पण मला भरपूर रिसर्च करावा लागला आणि आता आपण तसे इफेक्टिव्ह मेडिसिन्स प्युअर आयुर्वेदिक डेव्हलप केलेले आहे की कुठल्याही ॲलोपॅथीच्या मेडिसिनचा सहभाग न घेता बरं. आयुर्वेदाने आपण पांढरे डाग बरे करतो. पूर्ण बरा म्हणजे पांढरा डाग किंवा हा विटिलिगो पूर्ण बरा म्हणजे एकदा पूर्ण बरा झाल्यानंतर तो पुन्हा होणार नाही असं आहे का त्याचं? पूर्ण बरा झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रोटोकॉल्स आहेत की म्हणजे? पथ्य व्यवस्थित पाळले, पंचकर्म वर्षातून एकदा करून घेतलं आणि बाकी कुठले आजार होऊ नये म्हणून स्वतःची काळजी घेतली तर तो परत येत नाही. हां. हे सगळं महत्त्वाचं आहे. आयुर्वेद शास्त्र असं आहे की तुम्ही स्वस्थ आहात तर तो स्वास्थ्य कसं टिकवायचं याच्यासाठी पण स्वस्थ वृत्त हा एक आम्हाला स्वतंत्र भाग होता. अच्छा. तर ते स्वास्थ्य टिकवलं पाहिजे. ते टिकवण्याकडे जर रुग्णांनी लक्ष दिलं तर ते निश्चितच परत येईल. बरोबर आहे. म्हणजे असं कुठं नसतं की म्हणजे आपण म्हणतो ना की एकदा खाल्लं की भूक लागणारच नाही, तसं नाही आहे. तर हां. तुम्हाला त्यासाठी भूक लागू नये म्हणून थोडं त्याचे जे काही गोष्टी आहेत त्या कराव्या लागतील. एक्झॅक्ट. तर म्हणजे याच्यातून आपण एक खात्रीलायक असं म्हणू शकतो, तुम्ही जर त्या गोष्टी जर पाळल्या तर तुम्ही या रोगापासून पूर्णपणे दूर राहू शकता. बरोबर, हां. निश्चितच. पण आता सगळ्यात पहिला प्रश्न येतो म्हणजे पेशंटला किंवा कुणालाही की
विटिलिगो असू दे किंवा कुठलाही सोरायसिस असू दे, त्वचारोग असू दे, त्याच्या बेसिक म्हणजे म्हणतो ना की कुठून कळतं आपल्याला किंवा अशा काही बेसिक गोष्टी असतात का तिथं आपल्याला कळतं की ह्याला विटिलिगो आहे किंवा ह्याला सोरायसिस आहे, तर त्या बेसिक गोष्टी काय असतात? तर पहिले आपण व्हिटिलिगोबद्दल बघूया, की व्हिटिलिगो हा अचानक चेहऱ्यावर म्हणा किंवा शरीरावर पांढरे डाग उमटायला लागले म्हणजे आणि ते जर खाज नाही, तिथे दुसरा कुठलाही त्रास नाही आणि पांढरे डाग येत आहेत, तर मग तेव्हा निश्चितच काळजी घ्यायला पाहिजे आणि तज्ज्ञाला दाखवून ते की हे पांढरे डागच आहेत का, अच्छा. तर ह्याचं कन्सल्टेशन घेणं खूप गरजेचं असतं. तसाच दुसरा आजार आहे सोरायसिस. तर सोरायसिस हा आजार असा आहे की पूर्ण बॉडीवर किंवा काही जॉईंट्सवर त्याचे 7-8 प्रकारचे प्रकार आहेत. तर मग तिथे अचानक लालसर चट्टे उमटायला लागले आणि खूप खाज यायला लागली आणि खाजलं की तिथं एक आपली जी डेड स्किन असते, आपण कोंडा म्हणतो त्याला ओके. आपल्या प्रचलित भाषेत. तर तसं जर ती स्किन निघायला लागली, तर मग त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. पण हे काय आहे याच्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला. अच्छा. आता विटिलिगोचं तुम्ही सांगितलंत की पांढरे डाग म्हणजे हे पांढरे डाग फक्त चेहऱ्यावर असतात की आणखी कुठले म्हणजे बॉडी पार्ट्सवरती इतर ठिकाणी असू शकतात? पांढरे डाग हे कुठेही येऊ शकतात, अच्छा. चेहऱ्यावर किंवा बॉडीवर कधीही कसेही येऊ शकतात. अच्छा. म्हणजे कुठेही आपल्या शरीरावरती असे जर पांढरे डाग आपल्याला दिसले तर आपण तज्ञांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे आणि स्वतः पण काळजी घ्यायची. हां. तर आता बऱ्याचदा असे प्रश्न येतात की हा पांढरे डाग हा आजारच नकोय मला, अच्छा. असं भविष्यात होऊ नये. तर त्याच्यासाठी आयुर्वेदाचं पण एक आपण म्हणू शकतो की काही गोष्टी आयुर्वेदाने सांगितले की ह्या तुम्ही पाळा. तर त्वचारोगच नाही तर कुठलाही आजार तुमच्यापासून जर तुम्हाला दूर ठेवायचा आहे, मग ते पचनाचे विकार असो, संधिवात असो, रुमेटॉइड आर्थरायटिस सारखे आजार असो किंवा हे असे व्हिटिलिगो सोरायसिस सारखे त्वचारोग असो, तुम्ही विरुद्ध अन्न खाऊ नये. आता विरुद्ध अन्न हा कन्सेप्टच लोकांना माहिती नाही. चहासोबत पोळी खायची नाही, ही इतकी साधी गोष्ट आहे, पण ही इतक्या खूप प्रमाणात खाल्ल्या जाते. खिचडी आणि दूध खायला नाही पाहिजे, दूध आणि केळी खायला नाही पाहिजे. अच्छा. कुठलाही फळ आणि त्याच्यात दूध टाकून आपण जे मिल्क शेक म्हणतो, हं. तर हे सगळे विरुद्ध अन्नामध्ये मोडतात. तर हे अच्छा. असा आहार तुम्ही जेव्हा घ्याल, तर त्या आहारापासून शरीराला व्याधी निर्माण करेल असा आहार निश्चितच नको. आता आपला आहार कशासाठी घेतो, की आपलं जीवन जगण्यासाठी आणि ते व्यवस्थित होण्यासाठी. तर मग तो आहारच जर आपण दूषित घेतोय, तर मग त्याची फळं कशी चांगली मिळणार? मॅडम आता तुम्ही सांगितलंत की तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आपण हे हं. केल्यानंतर. तर एक असते की भीती असते की हे कसं दाखवायचं किंवा कधी अवघड जागेत दुखणं म्हणतो किंवा अवघड जागी किंवा आंतर शरीरावरती कधी-कधी डाग असतील, तर ते बऱ्याच वेळा घाबरतात लोकं डॉक्टरांपर्यंत हो, बरोबर आहे. जाण्यापासून. हं. पण त्यांनी ते गेलं पाहिजे. म्हणजे भले एकटे जावा, कोणाला आपल्या किंवा आपल्या खात्रीशीर माणसासोबत जावा. तर गेल्यानंतर मुळात पहिल्यांदा तुम्ही ते कशाप्रकारे त्याला हँडल करता किंवा त्यांची मानसिकता किंवा ह्या गोष्टीबद्दल कसं ट्रीट करता तुम्ही त्यांना? आता पहिले तुम्ही जे म्हणालात ना, की भीतीच खूप असते. हां. कारण पांढरे डाग हा शब्द आता डॉक्टरांकडून माझ्याकडे येईल का? हां. तुम्हाला पांढरे डाग आहे. तर ते कसं फेस करायचं? ही मानसिकता रुग्णाच्या चेहऱ्यावर आधीच दिसते मला, की बापरे! आता काय म्हणणार? म्हणजे देवाला, परमेश्वराला प्रार्थना, की डॉक्टरांनी म्हणू नये पांढरे डाग पांढरे आहेत. डाग आहेत. बरोबर आहे. तर तेव्हा त्यांना समजून सांगायला लागतं मला, की तुम्ही जे विचार करताय, तर तसे हे पांढरे डाग जरी असले, तरी याच्यावर उपचार आहेत आणि हे बरे होतात. आणि याच्यासाठी तुम्ही जेव्हा आम्ही त्या रुग्णांचा इतिहास घेतो, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय-काय खाण्यापिण्यामध्ये स्वतः चुका केलेल्या आहेत. शिवाय त्यांना दुसरे कुठले आजार आहेत का, जेणेकरून पांढरे डाग येऊ शकतात, ट्रिगर अच्छा. होऊ शकतात. तर हे आम्ही व्यवस्थित जेव्हा इतिहास घेतो, तेव्हा त्याच्यातून लक्षात आल्यानंतर कसाही आजार असेल किंवा कुठल्या आजारापासून उत्पत्ती झालेले पांढरे डाग असतील, तरी जेव्हा ते दुरुस्त होतात, असं म्हटल्यावर रुग्णाचा चेहरा जो आनंदी होतो, तर पहिले तर आम्हाला असं वाटतं, की ती लढाई आम्ही अर्धी तिथेच जिंकली. बरोबर आहे. कारण त्यांना कोणीही असं सांगत नसतं, की बाबा रे तू याच्यातून बरा होणार. मानसिक खच्चीकरण जास्त हां, केलं जातं. करेक्ट. मानसिक खच्चीकरण जे आहे, तर ते जेव्हा एखादा त्या विषयातला तज्ञ बोलतो, तेव्हा तो रुग्ण तिथेच पूर्णच ढासळून बरं. जातो. तर तसं जेव्हा त्यांना काउन्सिलिंग केलं, की त्याच्यानंतर मात्र रुग्ण बराच पॉझिटिव्ह होतो आणि मग ते सांगितलेले पथ्य पाळणे, त्यांना दिलेला प्रोटोकॉल फॉलो करणे, हे करायला लागले, की त्यांना ऑटोमॅटिकच रिझल्ट दिसायला लागले. म्हणजे मॅडम तुम्ही फक्त एक
त्वचा रोग तज्ज्ञ नाहीत, तर एक चांगल्या कन्सल्टंट आहात, की तुम्ही पेशंटवरती फक्त एक उपचार पद्धती करत नाही, तर त्याचं काउन्सेलिंग करता, त्याला मानसिकरित्या स्टेबल करता आणि मग त्याच्यावरती उपचार पद्धती करता. खूपच म्हणजे हे खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे अशा लोकांसाठी, की तुम्ही फक्त आजार म्हणून घेऊन न जाता तुम्हाला मानसिकदृष्ट्या इथं तुम्हाला एक स्टेबल केलं जातं आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी एक कॅपेबल बनवलं जातं. पण एक मोठी गोष्ट अशी आहे, की तुम्ही आता बोलता बोललात, की अमुक एक गोष्टीपासून तुम्ही हिस्ट्रीच तपासता त्या पेशंटची. तर कोणकोणत्या अशा गोष्टी असतात, की ज्यातून या गोष्टी होतात? विटिलिगो असू दे किंवा सोरायसिस, त्याला काही बॅक हिस्ट्री असते किंवा काय बघता तुम्ही किंवा कशामुळे होऊ शकतो हा रोग? पांढरे डाग याच्यासाठी बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही आजार आहेत ज्याला आपण थायरॉइड म्हणतो. थायरॉइड किंवा तरुण मुलींमध्ये हल्ली जो दिसतोय PCOD. अच्छा. तर तो जर PCOD त्याच्या पण वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. तर काही रुग्णांमध्ये ती हिस्ट्री आम्ही तपासतो की त्यांना असा काही आजार आहे का पॅरलल. तसा असेल तर ती एक शक्यता नाकारता येत नाही. आणि काही लोकांना जेव्हा 50शीमध्ये जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो की मला आत्ताच हे पांढरे डाग उठायला लागले. तर मग त्यांना खूप वर्षापासून डायबिटीस आहे का? किंवा मग दुसरं काही त्यांच्या काही मानसिक रोग आहेत का? मानसिक रुग्णांसाठी काही दिले जातात ती औषधे, ती फार दीर्घकाळ दिल्या गेली का? त्या मेडिसिनपासून काही उत्पत्ती आहे का ह्या आजाराची? हे सगळं आम्ही तपासतो व्यवस्थित. आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये कुणाला आहे का? अच्छा. तर अनुवांशिकता ही 100% जरी नसेल तरी काही प्रमाणात ती गृहीत धरावीच लागते. ओके. तर ह्या सगळ्या शक्यता काय आहेत? कुठून याचा उद्भव झालेला आहे? हे आयुर्वेदामध्ये खूप खोलवर जाऊन आम्ही तपासतो. म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्येच आम्हाला शिकवलं गेलं की तपासा तुम्ही, की कुठून ह्या रुग्णाला ही उत्पत्ती झाली. अच्छा. म्हणजे तुम्ही ही बॅक हिस्ट्री तपासता सगळी, पण समजा हे अनुवंशिक नसेल किंवा त्याची कुठल्याही प्रकारची हिस्ट्री नसेल, अशा लोकांनाही विटिलिगो किंवा सोरायसिस होऊ शकतो का? हो. म्हणजे काही बॅक हिस्ट्री नसेल तरी सुद्धा होऊ शकतं. अच्छा, पण त्याची काय कारणं असू शकतात? त्याच्यामध्ये मी इतके वर्ष जे अनुभव घेतलाय, तर अशा लोकांच्या खाण्यामध्ये म्हणजे आहारातूनच म्हणजे चांगला आहार न घेणे, जंक फूड खाणे, बाहेरचं खाणे, चायनीज पदार्थ जास्त, त्याच्यामध्ये अजिनोमोटो हे टाकलं जातं. ते त्वचेला खूप हानिकारक आहे. पण मग आता काही लोकांना वेळ मिळत नाही किंवा बरोबर. अशा बऱ्याचशा त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये ज्या अडचणी असतात, म्हणजे टाईम मॅनेजमेंटमध्ये त्यांना शक्य होत नाही. ते सारखं बाहेरचं खातात, विरुद्ध आहार घेतात आणि स्ट्रेस. सगळ्यात महत्त्वाचा हा चौथा फॅक्टर आहे त्याचा, की स्ट्रेस. ओके. विटिलिगो आणि सोरियासिस हे आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र दोघांनीही सायकोसोमॅटिक डिसीज आहे मानलेली आहे. त्वचा हा आपल्या मनाचा कारक असतो. तुम्ही बघा आपण जरी एवढं खोलवर नाही गेलं, तरी समजा तुम्हाला राग आला, तुमची स्किन वेगळीच दिसते, बरोबर. लगेच लाल होते. तुम्ही आनंदी झालात, तुमची स्किन लगेच उजळते. वेगळी रिफ्लेक्ट करते. तुम्ही दुःखात आहे, तुमची स्किन लगेच वेगळी रिफ्लेक्ट करते. म्हणजे मनाचा आणि त्वचेचा खूपच जवळचा संबंध आहे. बरोबर आहे. तर मग हे सायकोसोमॅटिक डिसीज कसे आहे, की कंटिन्यूअस तुम्हाला एखादा स्ट्रेस आहे आणि हिस्ट्री तपासताना सोरियासिसच्या पेशंटमध्ये असं आम्ही अनुभवलं पण आहे, की एखाद्याला फायनान्शियल स्ट्रेस 4 वर्ष आहे. तो स्ट्रगल करतोय त्याच्यात. मग त्याला हे सुरू झालं. कुणाला दुसरा आहे इमोशनल स्ट्रेस, मग त्याला हे सुरू झालं. तर हे पण सायकोसोमॅटिक डिसीज मानायलाच पाहिजे आणि हा एक कारण आहेच त्याच्यामध्ये. तर तो स्ट्रेस आणि आहार हे पण आम्हाला काही याच्यात दिसतं. जसं तुम्ही प्रश्न विचारलात, की त्यांना कुठलेही आजार नाही, पण हे दिसतं का? तर त्याची ही कारणं. हे झालं की स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस तर साधारणपणे 25, सगळ्यांनाच 25, असतो. 30 वर्षानंतरच जनरली आपण घ्यायला जातो किंवा अभ्यासात शाळेची मुलंही घेत असतात. पण ह्या आजाराची लक्षणं वयाच्या कितव्या वर्षापासून दिसायला लागतात साधारण? तसं या वयाचं कुठलंही बंधन नाही. सोरियासिस असो की व्हिटिलिगो आहे. काही छोट्या मुलांना कंजेनायटल सोरियासिस पण पाहिलेलं आहे, अच्छा. की ज्यांना अगदी जन्मतःच स्किनचं काहीतरी म्हणजे त्यांची स्किन नॉर्मल नाही असं त्यांच्या आई-वडिलांच्या लक्षात येतं आणि मग जेव्हा डॉक्टरांकडे ते जातात, तेव्हा मग ते डायग्नोज होतात, की हा सोरियासिस आहे. तर ओके. असं सुद्धा असू शकतं. 3-4 वर्षांच्या मुलांना पण असू शकतो. ओके. आता त्यांना जेव्हा स्ट्रेस नाही, तेव्हा त्याची कारणं वेगळी असतात. त्यांना काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे किंवा त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे. जेवण करत नाही बरीच मुलं. काही मुलांना कृमी म्हणजे जंत म्हणतो, त्याचा काही हिस्ट्री असते त्याच्यामध्ये.
तर अशी सुद्धा कारणं आहे. आणि खरं तुम्ही जसा प्रश्न विचारला, तर हल्ली लहान मुलांमध्ये हे प्रमाण खूप दिसायला लागलं आहे. अच्छा. तर जेव्हा लहान मुलांमध्ये हे दिसते, तेव्हा त्या आहाराचं कडेच पहिलं बोट जातं, की यांचा आहार काय आहे? ओके. मग हल्ली कसं आहे, की 1 किंवा 2 मुलं असतात. मग ते इतके लाडके असतात, की त्यांनी जे मागितलं मागील ते दिलं. खायला दिलं जातं. ते चिटोस, ते काय कुरकुरे आणि कुरकुरे, अमुक चिप्स हे मुलांमध्ये खाण्याचं पॅकिंग प्रमाण खूप प्रॉडक्ट्स. जास्त. हां. प्रोसेस फूड आणि पॅक फूड हां. हे जर आहारात जास्त राहिले, तर मग त्वचारोग लवकर होतो. लवकर होतो आणि त्याचे दुष्परिणाम इतरही आहेतच. इतरही आहे. हो. कोणत्या वयोगटात होतो, कशामुळे होतो यावरही चर्चा केली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, की हा आजार आपल्याला झालाच किंवा हं. आपल्यामध्ये आहेच, तर तो डॉक्टरकडे गेल्यानंतर किती दिवसात बरा होतो हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो लोकांना. कारण का बरेच लोकं तो अनेक वर्ष सहन करत असतात. विटिलिगो हो, असू दे, बरोबर आहे. सोरायसिस असू दे, म्हणजे वर्षानुवर्ष सहन करत असतात. पण त्यांना डॉक्टरकडे आल्यानंतर होप्स असतात, की माझा एवढ्या दिवसात क्युअर होईल किंवा एवढ्या महिन्यात क्युअर होईल. तर ती काय प्रोसेस असते, किती दिवसात क्युअर होतं किंवा ते कशाप्रकारे तुम्ही कोणकोणत्या प्रकारे हँडल करता? म्हणजे प्रत्येकाची स्टेप वेगळी आहे का किंवा पिरियड वेगळा आहे का? तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर असं आहे, पहिलं वाक्य, हां. की आम्हाला त्यांचं फ्रस्ट्रेशन हँडल करावं. अच्छा. विशेषतः पांढऱ्या डागापेक्षा सोरियासिस हा आजार इतका किचकट आहे. आणि पांढऱ्या डागाचं एक आहे, की त्याचा कुठलाही त्रास नाही. पण सोरियासिसमध्ये भयंकर इचिंग असते आणि ते कंटिन्युअस त्याला जी खाज येते, त्याच्यामुळे ते पेशंट एवढे फ्रस्ट्रेट झालेले असतात, की ते खूपदा चिडतात. अच्छा. अहो, तो कधी बरा होऊ दे, माझी खाज बरी करा. अशा वाक्यामध्ये ते बोलतात. पण ती जो येणारी खाज आहे, ती त्या अनुषंगाने असते. कारण त्या आजारामध्ये तुमची स्किन जेव्हा ड्राय होते, ती कोरडी झालेली त्वचा आहे, तर त्याला खाज येणारच. पण हा एवढा डीप कन्सेप्ट पेशंटला कळत नाही किंवा ते समजावून पण टेक्निकली सांगता येत नाही. पण हे मात्र आम्ही फेस करतो. मग ते खूप जास्त चिडतात. मग तुम्ही सांगा, कधी बरा होणार आहे? मी 10 वर्ष फिरलो. हं. मी 10 डॉक्टर झाले. 10 डॉक्टर झाले. हं. मी तर 50 वर्ष कन्सल्टंट पाहिलेत. हं. इतका नावाजलेला अमका डॉक्टरकडे मी घेतली, तमक्या डॉक्टरकडे घेतली. असं पण ऐकायला बरं. येतं, की त्यांनी बरा केला नाही. त्यांचे तर संशोधन काही नवीन आलेले. हं. त्यांनी तर बायोलॉजिकल ड्रग्ज आम्हाला दिले. त्यांनी केला नाही. मग आयुर्वेदाने काय होणार? अच्छा. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकृती असतात जशा, तशा बरोबर. वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्यांच्या पण प्रकृती असतात. तर मग त्यांना हे जे क्वेश्चन्स असतात, की आयुर्वेद हे शास्त्र तर स्लो चालणार आहे आणि आम्ही तर एवढे ॲडव्हान्स मेडिसिन घेतलेत, हं. तरी पण आम्हाला त्याचा रिलॅप्स होतो. मग तुम्ही काय करा? याला एकच उत्तर असतं माझं, की तुम्हाला जेव्हा इतक्या वेगवेगळ्या औषधं तुमच्या शरीरात गेलेत, तर पहिले तुम्ही पंचकर्म करून घ्या. अच्छा. पंचकर्म हा खूप मोठा एक शोधन चिकित्सा ज्याला आयुर्वेदात म्हटल्या जाते, हा खूप मोठा आयुर्वेदाचा भाग आहे. आणि जेवढेही औषधं आपण देतो त्याला शमन चिकित्सा म्हणतात. वात पित्त कफाच्या दोषाचं जे दुष्यत्व तयार झालेलं आहे, ते बिघडलेले आहेत. तर ते शरीरामधून बाहेर काढून टाकण्याचं काम पंचकर्म करतं. पंचकर्मामध्ये 5 कर्म सांगितलेली आहे. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. तर त्वचा रोगासाठी रक्तमोक्षण आणि विरेचन, बस्ती याचा वापर केला जातो. सोरियासिसमध्ये विरेचनचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. कारण सोरियासिस ह्या आजारामध्ये शरीरामध्ये टॉक्झिन जमा झालेले असतात खूप. त्या आहारातून म्हणा किंवा त्यांना त्यांच्या डायजेशनमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे म्हणा ते बाहेर काढणं अतिशय गरजेचं असतं. तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना आहार काय घ्यायचा हे पण सांगतो आणि पंचकर्म करायला लावतो. त्याच्यानंतर मग औषधाची जी ट्रीटमेंट सुरू होते, त्याच्याने त्यांना औषधाचा जो काळ असतो तो पण कमी होतो आणि लवकर उपशम मिळतो. म्हणजे त्यांचा खाज कमी होणं, ते डाग कमी होणं आणि ते अक्षरशः तिथे नॉर्मल स्किन होते. म्हणजे ओके. हे लोकांना खरं वाटत नाही. खरं सांगायचं ते आम्हाला पटवून द्यायला लागतं पेशंटला. "अरे हो, खरंच." ते हां. तीनदा विचारतात. "खरंच बरा होतो? हां. खरंच बरा होतो?" "हो. फक्त तुम्ही आम्ही सांगितलं ते ऐका." त्याच्यानंतरचं वाक्य असं असतं. आहारामध्ये हयगय चालणार नाही, ड्रिंक्स चालणार नाही, स्मोकिंग चालणार नाही. पुरुषांना हे सांगायला लागतं. हे बंद करत असाल तर तुम्हाला आम्ही सोरियासिसमधून नक्कीच उपशय देऊ शकतो. अच्छा.
आणि पांढऱ्या डागाचं पण तसंच आहे. तुम्ही पथ्य पाळाल तर त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे पदार्थ आंबट बंद करतो, लोणची पापड हे बंद करतो. ते जे पाळतात तर त्यांना मग खूपच चांगले रिझल्ट्स येतात. याच्याबद्दल मला एक किस्सा सांगावासा वाटतो. मी मुंबईला व्हिजिटला जाते. तिथे आगरी लोक आहेत बरेच. बरोबर आहे. तर त्या आगरी लोकांना फिश शिवाय जमतच नाही. तर त्यांना जेव्हा आम्ही सांगतो की तुम्हाला फिश सोडायला लागेल, तर त्यांना इतकं वाईट वाटतं. ते म्हणतात ते फिश सोडायचं नका सांगू. अच्छा. ते सोडून मग दुसरं काही पण सांग. हां. मग जेंट्स असेल तर त्यांच्या मिसेस असेल तर नाही नाही मी यांना सोडायला लावेल 3 महिने तरी तुम्ही बरं. द्या आम्हाला औषध. असे पण अनुभव येतात की ते अन्न किती प्रिय असतं त्यांना. बरोबर आहे. तर मग त्याच्यातून त्या रुग्णाला बाहेर काढून त्याला सांगायचं की अरे बाबा तू हे मुक्त होणार आहेस याच्यात. तर बरं झाल्यानंतर मग बघूया ना आपण आपल्याला कसं खाता येईल. पण आता तर काही दिवस सोड. हे सांगणं हा सुद्धा एक जरा म्हणजे हा क्रिटिकल विषय असतो हां. आमच्यासाठी. तुमच्यासाठी एक ते चॅलेंज आहे. चॅलेंज आहे ॲक्च्युअली चॅलेंज. हां. पण खूपच म्हणजे आता तुम्ही सांगितलंत की आवडीची गोष्ट असते त्यांची किंवा रोजच्या त्यांचा आगरी लोकांचा जसा मासे हा एक अविभाज्य घटक आहे आयुष्याचा. बरोबर. किंवा त्याच्यावर त्यांचं कमाई पण त्याच्यावर आणि पोट पण त्याच्यावर असतं. असं बऱ्याच जणांचं बऱ्याच गोष्टी आहेत. मोमेडियन लोकांच्यामध्ये नॉनव्हेजचा प्रकार असेल. म्हणजे आवडती गोष्ट सोडायला लागणं हे खूप आपण त्यातून तुम्ही सोल्युशन देता आणि तुम्हाला माहिती आहे की नक्की कळ कुठं दाबायची. म्हणजे तुम्ही बायकोच्या माध्यमातून जाता, ती कळ दाबता बरोबर आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांना सांगितलं की इकडं बरोबर आपोआप म्हणजे म्हणतो ना पोटाचा मार्ग कुठून जातो तर तुम्ही तो बरोबर ओळखता आणि त्या पद्धतीने तो डोस पाजता. म्हणजे तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फक्त आजारावर नाही तर मानसिकतेवर काम करता. बरोबर. हो की नाही. आणि एक गोष्ट मगाशी आपण बोलता बोलता आपण चर्चा करताना आली की तुम्ही या क्षेत्रामध्ये एक तुमची अशी एक वेगळी उपचार पद्धती निर्माण केलेली आहे. बरोबर. हां. तर प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला किंवा मलाही हे जाणून घ्यायला आवडेल की इतरांपेक्षा आपली उपचार पद्धती कशी वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये पेशंटला एक ॲश्युरिटी किंवा एक म्हणतो ना की खात्री कशी मिळते आणि किती वेळात तो आजार बरा केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात जर सांगितल्या तर बरं होईल. आता आमच्या औषधांचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही कंपनीची औषधं आम्ही वापरत नाही. बरं. आम्ही स्वतः जे मी डेव्हलप केलेली आहेत तीच औषधं देतो आणि ती औषधं मला अशा दृष्टीने परिपूर्ण वाटते की आता इतक्या वर्षात ती औषधं देताना मला कुठल्याही बाहेरच्या औषधांचा आधार घ्यायला लागला नाही की नाही बाबा आता हे औषधं देऊन पण ह्याला काही फरक नाही आहे. मग आता मी यांना दुसरं कुठलं तरी देऊन बघू का. फक्त याला एकच अट असती माझी किंवा पेशंटला पण सांगणं की पथ्य मात्र तू औषधासोबत पाळणं गरजेचं आहे. तर त्याच्यासोबत ही औषधं इतकी परिपूर्ण आहे. तर आमच्या औषधाचं वैशिष्ट्यच असं आहे की तो सोरियासिस पूर्ण बॉडीवर असेल तर सोरियासिसमध्ये एक प्रकार असतो स्काल्प सोरियासिस. म्हणजे डोक्यामध्ये ते पॅचेस येतात राऊंड राऊंड रेड कलरचे आणि त्याच्याने केस पण खूप गळतात. अच्छा. तर मग असे रुग्ण असतात की जे डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण सोरियासिसच्या पॅचेसने अफेक्टेड असतात. तर कधी कधी ती त्वचा इतकी विद्रूप दिसते की सामान्य माणसाला बघायला पण नको. बरोबर आहे. तर अशा रुग्णांना दुरुस्त करताना औषधं माझी जी आहेत ती त्याची म्हणजे कस औषधाचा लागून ती त्या खात्रीशीररित्या ती त्याला उतरली आहे त्या प्लॅटफॉर्मवर की ही इफेक्टिव्हच आहे. अच्छा. तर हे एक वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं एक वैशिष्ट्य आहे औषधांचं की ज्यांना 80% आहे बॉडीवर. आता कुणाला पांढरे डाग आहेत तर त्याचे आम्ही वेगवेगळे डोस हे केलेले आहे फिक्स केलेले आहे की जर एखाद्याला 60% असेल तर त्याला औषधाचा हा डोस द्यावा लागतो. ओके. आणि तो डोस त्याला परिपूर्ण ठरतो आणि त्याला इफेक्ट अगदी पहिल्या महिन्यापासून किंवा दुसऱ्या महिन्यापासून दिसायला लागतात. तर हे एक वैशिष्ट्य आहे आमच्या उपचार पद्धतीचं. आणि समजा एखादा रुग्ण पंचकर्म नाही करू शकत आहे तर अशी काही रुग्ण आहेत जे माझ्याकडे जर्मनीहून उपचार घेतात. हां, कोणी स्वीडनहून उपचार घेत आहे, कोणी लंडनला आहेत. तर मग ते आपले औषधं घेतात. तर ते पंचकर्म नाही करू शकले तरीही आपली औषधं त्यांना रिझल्ट देतातच. तर हे एक वैशिष्ट्य आहे औषधांचं. आणि त्याच्यासोबत जे पथ्य आहेत ते पथ्य पण असे खूप हार्ड नाही आहेत. अच्छा. आता आवडती वस्तू सोडणं हा विषय खरोखरच हार्ड आहे. पण बाकी असं काही खायला अर्ध बंद करून टाकल्यानंतर खावं काय हा प्रश्न आहे. बरोबर. अशी ही पथ्य नाही. आणि ही पथ्य सगळी का करायला पाहिजे, सायंटिफिकली ते गरजेचं आहे का,
तर ह्या सगळ्याचं स्टडी करून मी ते डाएट डेव्हलप केलेलं आहे. हे उगीच आता पांढऱ्या डागाबद्दल हा एक संभ्रम निर्माण झाला. संभ्रम आहे की पांढरं झालं ना मग पांढरं खायचंच नाही. हो. बरेच लोक सगळं पांढरं बंद करून टाकतात. अच्छा. मग हे पूर्ण चुकीचं आहे. हा, हे पूर्ण चुकीचं आहे. भात खायला चालतो का? भाताचा आणि पांढरे डाग येण्याचा काही संबंध. अच्छा. साबुदाणा खावा का? हा प्रश्न स्त्रियांकडून खूप विचारतात. अच्छा. तर साबुदाण्याचा आणि पांढरे डाग येण्याचा किंवा त्याचा रिलॅप्स होण्याचा काही संबंध. काही संबंध नाही. तर त्याच्यामुळे असं पांढरं म्हणजे सगळं बंद करत नाही. तर या पद्धतीने मग तो डाएट सुद्धा पेशंटला सुकर होतो. हे त्याचं एक अच्छा. वैशिष्ट्य आहे. आणि आमच्या औषधाला ऊन दाखवणं गरजेचं आहे फक्त पांढऱ्या डागांसाठी. अच्छा. ऊन दाखवणं म्हणजे सूर्यप्रकाश. हां, सूर्यप्रकाशामध्ये आम्ही दिलेलं क्रीम लावून बसावं. अच्छा. तर त्यांनी काय होतं की ते स्टिम्युलेशन फास्ट होतं मेलॅनिनचं आणि रिझल्ट चांगले येतात. आता तुम्ही तुमच्या उपचार पद्धतीबद्दल थोडक्यात सांगितलं. लोकांचा प्रश्न हा असेल की किंवा माझाही आहे की तुमच्या इथे येऊन ॲडमिट व्हावं लागतं किंवा हा फक्त व्हिजिट करून औषधं तुमच्याकडून घेऊन जाऊन हा क्युअर होतो. तर ते कशा पद्धतीने काय असतं ते? ह्या दोन्हीही आजारासाठी ॲडमिट व्हायची गरज नाही. अच्छा. जेव्हा पंचकर्म करतो तेव्हा सुद्धा रुग्णाला अगदी 2 तास येऊन तो घरी जाऊ शकतो. अच्छा. आणि जर पंचकर्म नसेल तर त्याला मेडिसिन दिले. आम्ही 1 महिन्याची मेडिसिन त्यांना देतो. ते मेडिसिन घेऊन तो घरी जाऊ शकतो आणि त्याच्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये कुठेही डिस्टर्ब होत नाही वा. आणि तो बरा होतो. वा. म्हणजे खूपच सुखकर उपचार पद्धती तुम्ही डेव्हलप केलेली आहे की म्हणजे कुठेही तुम्हाला तुमचं रोजचं कामधंदा सोडून एक 15 दिवस किंवा 8 दिवसाचं बऱ्याच ठिकाणी असतं की तुम्ही तिकडे एक वर्कशॉप टाईपमध्ये एक 7 दिवस जाऊन राहावं लागतं किंवा असे बऱ्याच ठिकाणी असतं. पण तुम्ही तशा कुठल्याही गोष्टीत पेशंटला न अडकवता त्याच्या रुटीन लाईफमध्ये त्याला त्याचं काम करता करता फक्त एक ठराविक 2 तासाचा वेळ किंवा एखादा दिवस की त्याला जाऊन येऊन जेवढा वेळ लागेल तेवढा 1 दिवस त्याला द्यायचा आहे. जे काय असतील ते तुमचे मेडिसिन्स घ्यायचे आहेत, सांगितलेली उपचार पद्धती फॉलो करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाईट किंवा तुम्ही खाद्य जे काही खाण्याच्या गोष्टी आहेत त्या जर पाळल्या तर तुमचा सोरायसिस असू दे किंवा विटिलिगो असू पांढरे डाग असू देत ज्याला आपण कोड म्हणतो. तर हा कोडचा हा एक जालिम म्हणतो कोडवर्ड आहे हा नेहा मॅडम. म्हणजे की तुम्ही तो कोडवर्ड टाका, तो पासवर्ड टाका हा म्हणजे ते तुमचं ॲप्लिकेशन बरोबर ओपन होईल आणि तुम्ही यातनं परिपूर्णरित्या बाहेर पडाल. तर खूपच म्हणतो की इंटरेस्टिंग लेवलची आपली चर्चा चाललेली आणि खूपच प्रेरणादायक आहे की समाजातील अशा आजाराला फेस करणाऱ्या लोकांना यातून सोल्युशन मिळणार आहे. मॅडम, आता हे कळलं की खूपच कमी दिवसात किंवा उपचार पद्धती घेऊन हा रोग क्युअर होऊ शकतो. पण याच्यामध्ये जर प्राथमिक लेवलला असेल आणि एक म्हणतो ना की एक लास्ट स्टेजचा जसं म्हणतो किंवा एक 100% लेवलचा जर आजार असेल तर साधारण प्राथमिक लेवलच्या आजाराला किती दिवसात क्युअर केलं जातं आणि एकदम लास्ट स्टेजचा जर आजार असेल तर त्याला किती दिवसात क्युअर केलं जातं? हे खरं तर प्राथमिक लेवलचा आजार जर रुग्णांनी पटकन उपचारासाठी आले, हे एक मला सांगायचं आहे की तो लपवूनच लोक खूप दिवस बरोबर आहे, घाबरून. तर मग तो वाढल्यानंतर जेव्हा त्यांना दर्शनी भागावर येतो की बाबा आता हातावर दिसायला लागला, चेहऱ्यावर एक डाग आला की मग ते डॉक्टरकडे लोकांच्या नजरेत यायला लागलं की मग डॉक्टर शोधतात. तर तसं न करता जर ते प्राथमिक अवस्थेमध्ये जर लगेच डॉक्टरकडे आले तर त्यांचा उपचार खूप लवकर होतो आणि मग तिथेच आपण त्याला स्टॉप करतो. बरोबर आहे. तर मग ही कालावधी साधारणतः 6 महिने किंवा 7-8 महिने पण असू शकतो. आणि हे जे रिझल्ट असतात ते प्रत्येकाच्या बॉडीनुसार वेगवेगळ्या म्हणजे पिरियड औषधं कशी तुमची त्याला प्रतिसाद देतात त्याच्यावरती आहेत. म्हणजे हा आजार असा आहे की जो तुम्ही वेळीच केला म्हणजे नजरेस येण्याआधी जर तुम्ही त्याच्यावर उपचार घेतला तो नजरेआड होऊन जातो. बरोबर. म्हणजे तो येणारच नाही, तो दिसणारच नाही आणि त्याचा तुम्हाला त्रासही होणार नाही. त्यामुळे आपण प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की तुमच्या आजूबाजूला जर असं कोणी असेल किंवा तुम्ही स्वतः असाल तर वेळीच उपचार घेतलेले बरे. मॅडम, खूपच म्हणजे म्हणतो ना की चांगल्या पद्धतीनं आपण ह्या आजाराबद्दल सांगतात. आपण जसं आज कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगतोय तशा बऱ्याच प्रकारच्या ॲड असतात मार्केटमध्ये. पण फक्त ॲड बघून लोक एखादा प्रॉडक्ट घेतात किंवा त्याच्यावरती उपचार चालू करतात की यूट्यूबवरती कोणी जर काय सांगितलं, एक सोल्युशन सांगितलं, हे आता मिक्स करा, ते लावून टाका. बरोबर. किंवा काहीतरी एखादे डबे असतात, ते काहीतरी जाहिरात त्याच्यावरती केली जाते आणि ते तुम्हाला खपवलं जातं. कुठल्याही प्रकारचं आपण त्याचे रिव्ह्यूज बघत नाही किंवा त्याचा पाठपुरावा करत नाही.
कोणीतरी सांगतंय, कुठला तर सेलिब्रिटी सांगतोय किंवा कोणीतरी माझं बरं झालंय, एक म्हणतो ना आफ्टर आणि बिफोर दाखवलं जातं, आणि कुठला तरी असा माणूस घेतला जातो ज्याचं ऑलरेडी बरं झालंय दुसऱ्या याच्यामुळे, औषधामुळं बरोबर. त्याला हायर केलं जातं आणि ते तुमच्या माती मारलं जातं. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? व्हिटिलिगो आणि सोरियासिसबद्दल मी अशा खूप जाहिराती बघितल्यात की ज्याच्यामध्ये क्रीम्स असतात वेगवेगळे किंवा ऑइल असतात आणि खाली लिहिलेलं असतं की 8 दिवसात तुमचा कोड बरा होईल, 8 दिवसात तुमचं सोरियासिस जाईल. आता मला सांगा, हे ॲटोइम्युन डिसीज आहे, व्हिटिलिगो आणि सोरियासिस दोन्हीही. तर ॲटोइम्युन डिसीज म्हणजे काय, की तुमच्या शरीरामध्ये जी इम्युनिटी असते, ज्याला आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणतो, ती जेव्हा तुमच्या शरीराच्या विरुद्ध काम करते तर तेव्हा होणारे आजार म्हणजे ॲटोइम्युन डिसीज. तर आता जेव्हा रोगप्रतिकारशक्तीच आपल्या विरुद्ध काम करते स्किनच्या आणि मेलॅनिनचं प्रमाण कमी करून पांढरे डाग आणते, किंवा सोरियासिसमध्ये ॲक्च्युअली काय होतं की आपली स्किन आहे ही 30 दिवसांनी डेड होत असते. पण सोरियासिस हा आजार असा आहे की जेव्हा शरीरात त्वचेमध्ये विकृती निर्माण झाली की 4-4 दिवसाला डेड होती आणि मग त्याचं थर साचत जाऊन त्याचं स्केलिंग तयार होतं. मी जे सांगितलं की मग कोंडा पडायला लागतो. आता एवढे किचकट आजार आहेत, ते तुम्ही सांगा क्रीमनी कसे काय 8 दिवसात बरे होतील? तर आता हा रुग्णांनी पण विचार करण्याचा विषय आहे. तर मग बऱ्याचदा माझ्याकडे रुग्ण येतात. माझ्याकडे संगमनेरहून एक पेशंट आलेला, तर त्याला जखमा झालेल्या पायाला, तर त्याला पांढरे डाग होते, त्या क्रीम लावल्या त्याने आणि त्याला खूप साऱ्या जखमा झाल्या. मग त्याने सांगितलं की बघा हे मी असं केलं. मग मी त्याला सांगितलं, त्याला विचारलं की तुला किती दिवसापासून आहे? तो म्हणाला मला 4-5 वर्ष झालीत. मग कुठे कुठे ट्रीटमेंट घेतली? तो म्हणाला की मी बरेच त्वचा रोगांचे. मला आता त्वचारोग तज्ज्ञांच्या ट्रीटमेंट घेतल्यावर तो डाग बरा झाला नाही, मग ते क्रीम लावून कसा काय बरा होणार होता? रुग्णांनी पण स्वतः हा विचार करायला पाहिजे की हे माझ्या त्वचेला योग्य आहे का? आता हे पांढरे डाग आणि सोरियासिसच सोडून द्या. आता आमच्याकडे येतात की मेलॅन्मा हा एक प्रकार आहे, चेहऱ्यावर वांग म्हणतो आपण. अच्छा. तर ते वांगसाठी पण जे पेशंट माझ्याकडे येतात तर ते पण सांगतात, मॅडम बघा मी ट्यूब लावली आणि ते जास्त डार्क झाले किंवा जखमा होतात अक्षरशः चेहऱ्यावर. तर मग ते तुम्ही जे जाहिरातीमध्ये सांगितलं आहे त्यांना तुमचं वय माहिती नाही, तुमचे आजार माहिती नाही, हा कशापासून उत्पन्न झाला ते माहिती नाही, आणि ते सांगतात की ह्या काळ्या डागाला तुम्ही क्रीम लावा आणि तुम्ही लगेच लावता. तर मला असं वाटतं हे रुग्णांनी पण थांबवलं पाहिजे. रुग्णांना हे कळलं पाहिजे की व्यक्तिपरत्वे आजाराचा प्रकार वेगळा असतो, औषध उपचार वेगळा असतो. बरोबर. पण हे लोक बघत नाहीत की सरसकट सगळ्यांना चालणारं औषध मार्केटमध्ये मला वाटते अजून तरी नाही आहे. की बाबा एखादा आजार आहे, बाबा सगळ्यांना जर सोरायसिस आहे सगळ्यांना तेच औषध लावलं की तो बरा होईल असा नाही, असं नाही. आणि त्वचारोग जे आहेत ते त्वचारोग तुमच्या शरीरात भरपूर काहीतरी चेंजेस झालेले असतात, त्याच्यानंतर तुम्हाला होतात. तर मग तुम्हाला जर शरीरामध्ये जे चेंजेस झाले ते नीट न करता डायरेक्ट क्रीम लावल्यावर कसं काय बरं होईल? बरोबर आहे. कारण त्वचारोग जेव्हा होतात तेव्हा तुमच्या लिव्हरचं फंक्शन प्रॉपर नसतं. तर आमची आयुर्वेदाचा कन्सेप्ट असा आहे की तुमचं यकृताचं कार्य जर व्यवस्थित नसेल तर त्याला ठीक करावं. तुमच्या ब्लडमध्ये आपण जे म्हणतो ना रक्तशुद्धी होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम जेव्हा शरीरावर होतो तेव्हा त्वचारोग उत्पन्न होतात. तर मग हे त्वचारोग उत्पन्न झालेले वरवरच्या उपचारांनी कसे बरे होतात? बरोबर. तर हाच व्हिटिलिगोमध्ये सुद्धा असं होतं की बरेचसे क्रीम्स लावतात किंवा हे क्रीम्स त्वचारोग तज्ज्ञ सजेस्ट करतात. मग ते क्रीम लावल्यानंतर तो डाग कमी होतो किंवा जातो, पण तो पुन्हा येतो. तर हे वरवरच्या उपचारांनी त्वचारोग बरे होतच नाही, त्याला औषधाची खूप गरज असते, हेच मला सांगायचं. बरोबर आहे. म्हणजे पेशंटने हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यक्तिपरत्वे आजार वेगळे असतात, क्लायमॅट, आणि मुळात प्रत्येक पेशंट आहे वेगळ्या क्लायमॅटमध्ये आलेला असतो, त्याचं खाणं वेगळं आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्याचं एक हिस्ट्री वेगळी आहे प्रत्येकाची. तर प्रत्येकाला ते ऑनलाईन दिलेलं औषध लागू पडेलच असं नाही. मला वाटते 99% ते लागू पडतच नसतात. फक्त कुठला तरी सेलिब्रिटी दाखवतोय किंवा कोणीतरी एखादा बिफोर आफ्टर दाखवतोय म्हणून घेतलं जातं आणि त्याचे दुष्परिणाम परत भोगावे लागतात. फिरून शेवटी त्याला डॉक्टरकडेच यावं लागतं. तर मला वाटतं की कुठंतरी तुम्ही त्याला बळी न पडता डायरेक्ट डॉक्टरकडेच जा, जेणेकरून डॉक्टर एक क्रॉस चेक करतील तुमची हिस्ट्री काय आहे, कशामुळे झाले, आणि तुम्हाला योग्य ते औषधं देतील आणि आजार वाढणार नाही. बरोबर आहे. सांगितलं आपण की ऑनलाईन बघून काही घेऊ नका आणि त्याचा उपचार ती पद्धती अवलंबू नका. पण लोकांना मगाशी मी म्हटलं की ऑनलाईन बघून करतात, आपणही सध्या ऑनलाईनच आहोत.
हो पण बरोबर. लोकांना कसं आहे की एक रिव्ह्यू पाहिजे असतो. म्हणजे आज हं. आपण Amazonवरती गेलो किंवा काय घ्यायचं म्हटलं, कुठलाही ऑनलाईन प्रॉडक्ट घ्यायचं म्हटलं, आपण खाली जातो, किती लोकांनी तो प्रॉडक्ट घेतला आहे, त्याला किती हं. स्टार दिलेत. तर मला तुमच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की आजपर्यंत आपल्याकडून किती लोकांनी सॅटिस्फाईड झालेत किंवा या आजारातून बरे झालेत, असे काही अनुभव आहेत का आपल्याकडे? माझ्याकडे आजारातून बरे झालेले बरेच रुग्ण आहेत. आता काही रुग्ण तर अक्षरशः म्हणजे मला नमस्कार करू द्या असं पण म्हणतात. पण मी त्यांना म्हणत असते, नको, हे माझं कार्य आहे आणि हे मला अविरतपणे करायचं आहे. मी काही तुमच्यासाठी खूप मोठं केलेलं नाही. फक्त तुम्हाला दुरुस्त केलं आजारातून. बरोबर आहे. तर असे रुग्णांचे अनुभव आहेत. काही तरुण मुली ज्यांच्या लग्नाला अडचण येईल म्हणून त्यांचे वडील विशेषतः खूप चिंतातूर असतात, की हे लवकर घालवा. इतकी घाई झालेली असते त्यांना, काय असेल ते द्या. ते सुवर्णभस्म म्हणतात ते द्या, अमकं द्या, टमकं द्या. तुम्हाला जे महाग वाटतं ते द्या, पण दुरुस्त करा. मग त्यांना आम्ही काउन्सिलिंग करून, की इतका पिरियड लागतो. मी सांगते त्यांना, 1 वर्ष तुम्ही स्थळ बघू नका. 1 वर्षानंतर ही पूर्ण बरी झाली, की मग तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करा. आणि ते ऐकतात पण, आणि ते जेव्हा पूर्ण बरे होतात, तर तो खूप आनंदाचा क्षण असतो माझ्यासाठी. असे भरपूर अनुभव आहे, की त्याच्यात अजून एक गोष्ट गंमतशीर आहे, किंवा ते काय म्हणतात नंतर, की आमच्या मुलीला हा आजार झाला होता ना, तुमच्याकडे जी काही एंट्री वगैरे असेल, कॅन्सल ते करा. सगळं काढून टाका. माझ्या मुलीचं नाव काढून टाका. हां. असं पण बोललं जातं. अच्छा. असेही अनुभव आहे. आणि ज्या 40-50ल्या स्त्रिया आहेत, तर त्यांचा दृष्टिकोन बघा कसा असतो. त्यांना पांढरे डाग झाले याचं फार काही वाटत नाही. पण त्यांच्या मुलीच्या लग्नात अडथळा येऊ नये म्हणून त्यांना बरं व्हायचं असतं. बरोबर आहे. तर कधी-कधी एखादे 60 वर्षाचे आजोबा पण येतात. ते म्हणतात, आता माझं काही राहिलं नाही हो, पण माझ्या नातीचं लग्न राहील. मग हे डाग दिसले तर तिला कोण करेल? तर मला असं वाटतं, की हा खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे, बरोबर आहे. की याच्याकडे जे लोकं बघतात तिरस्काराने किंवा यांना टाळतातच ह्या लोकांना. बरोबर आहे. ते इतका काही भयंकर आजार नाही आहे, आणि लोकांनी थोडी मानसिकता बदलणं गरजेचं आहे, की हा आजार दुरुस्त होतो. मग त्याच्यासाठी एवढं ते पण एक जीवन जगत असतात. त्यांचं बरं. आयुष्य आहे. तर त्या आयुष्यामध्ये आपण त्यांना असे अनुभव देणं हे पण चुकीचं वाटतं. आता सांगितलं की लग्न ठरत नाहीत किंवा लग्न जुळावी म्हणून औषधोपचार घेतलं जातं. तर हा प्रश्न ॲक्चुअली मगाशी विचारला होता, की हे दोन्ही संसर्गजन्य रोग आहेत का? किंवा म्हणजे संपर्कात आल्यानंतर होणारे रोग आहेत का? नाही, हे दोन्ही अजिबात संसर्गजन्य रोग नाही. तो तुमच्या बाजूला वर्षभर जरी बसला पेशंट, तरीही तुम्हाला होणार नाही. कारण मी मगाशीच सांगितलं, की शरीरामध्ये जे अंतर्गत बदल होतात, त्याच्यामुळे हा आजार होतो. तो ज्या रुग्णाला झालाय त्याच्या शरीरातले अंतर्गत बदल आहे. तो तुमच्या शेजारी बसल्यावर तुमच्याकडे कसा काय इन्सर्ट करेल? बरोबर आहे. म्हणजे समजण्याची गोष्ट आहे ना. का तर त्याच्यामुळे त्याला असं टाळण्यासारखं काहीच नाही आहे. हं. तुम्हाला बिलकुलच संसर्गजन्य नाही, आणि त्याच्या संपर्कात आल्याने तुम्हाला होणार आहे. बायको असेल किंवा बायकोला असेल किंवा नवऱ्याला असेल हं. किंवा आपल्या मुलांना असेल, आई-वडिलाला असेल, तर अशा वेळी त्यांनी काय गोष्टी मनात ठेवल्या पाहिजेत किंवा पाळायला पाहिजेत किंवा की ही भीती मुळात काढली पाहिजे का मनातनं की हे एक तुम्ही जे बोलताय ना, त्याला एक आस्पेक्ट आहे वेगळा. हं, भीती, आणि ती भीती त्या मुलांवर थोपणे, हा एक प्रकार मी बघितला. ते पॅरेंट्स काय करतात, मुलाला जर डाग असतील, समजा त्याच्या शरीरावर 5 डाग आहेत फॉर एक्झाम्पल, तर 2 दिवस झाले की त्याचं चेकअप करतात. कुठे आला का रे? बघू दे रे, कुठे आला का रे? ते मुलं अक्षरशः इरिटेट होऊन जातात. नवीन डाग आलाय का बघत हां. तर ते मला येऊन सांगतात, की मम्मी आहे ना सारखी मला बघतच राहते. कुठे आला का बघू दे, कुठे आला. तर मला असं म्हणायचं, की त्या भीतीला प्रकट होण्याला तुम्ही कशाला चान्स देताय? तुम्ही विचार करा ना, निगेटिव्ह का करताय, की हा बरा होणार आहे. कशाला चेक करतात हिला? बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये काय असतं, की चाइल्ड सायकॉलॉजी असते. लहान मुलं डिस्टर्ब होतात. त्यांना असं वाटतं मला काहीतरी वेगळं आहे. माझं शरीर काहीतरी वेगळं आहे, म्हणून तर माझी मम्मी मला बघत नाही ना. तर हे असं करायला नको, हे थांबवलं पाहिजे. आणि डॉक्टर आहेत तुम्हाला. महिन्याला तुम्ही चेकअपला जाताय, तर ते करतात ना चेकअप. तुम्ही सारखं त्या आजाराकडे लक्ष का देता एवढं? त्याला अटेन्शन का देता? असं मला म्हणायचं. बरोबर. तर असं शक्यतो रुग्णांनी करू नये. बरोबर. मध्ये सुद्धा असं जर असेल तर त्या काय गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजेत? नाही, आपण जे बोललो की संसर्गजन्य नाही, त्यांनी फक्त फॅमिलीनी सपोर्ट करायला पाहिजे त्यांना पॉझिटिव्हली. हे मी जे तुम्हाला लहान मुलांचं सांगितलं. हं, तसंच समजा बायकोला आहे, तर जर नवऱ्याने वारंवार म्हटलं की आता सगळं चालू आहे, तर तू बरीच होणार आहेस. बरोबर आहे. हे वाक्य तिच्यासाठी कसं असतं?
एकदम एनर्जेटिक असते. बरं. पण एखाद्याने म्हटलं की काय माहिती कधी बरी होतेस तू, फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे. तर मग ती लगेच निगेटिव्ह होणार. अजून दुसरं की ठीक आहे खर्च होतोय पण तू बरी होणार आहेस ना, मग जाऊ दे गेले तर. असा जर सपोर्ट फॅमिलीकडून मिळाला, बरं आहे. मग ते चौघांची फॅमिली असेल तर मुलांना म्हणा, बायकोला म्हणा, नवऱ्याला, कोणी का असेल, तर उरलेल्या 3-4 जणांकडून त्यांना पॉझिटिव्ह सपोर्ट केला तर त्या रुग्णाला ते सोपं जातं खूप. बरोबर आहे. सुसह्य म्हणायला हरकत नाही. त्याच्यावर वारंवार विचार करण्याची त्याला गरज पडत नाही आणि तो लवकर बरा होतो. डॉक्टरांवर विश्वास आणि मानसिक सपोर्ट या 2 गोष्टी जर असतील तर तुम्ही या आजारातनं पूर्ण बरे होऊ शकता. बरे होऊ शकतं. करेक्ट. बरोबर आहे? ह्या अनुषंगाने एका पेशंटचा अनुभव मी सांगते. माझ्याकडे एक पेशंट बहुतेक जळगाव जिल्हा की कुठल्या तरी जिल्ह्यातून येत होता. त्यांच्या छोट्या खेड्यामध्ये असं ज्यांना पांढरे डाग झाले तर त्या स्त्रियांना पूजा करू देत नाहीत. तर ते ती जी स्त्री आहे तिच्या मिस्टरांनी तिला इतका चांगला सपोर्ट केला की ते तिला घेऊनच जायचे नाही तिकडे. आणि ते म्हणाले की आपल्याला जायची काही गरज नाही, ते पूजा काय असेल तर ते मी मॅनेज करतो. तर त्या महिलेला तिच्या नवऱ्याने जो सपोर्ट केला तर त्याच्यामुळे ती खूप पॉझिटिव्ह झाली आणि तिला इतका फंटॅस्टिक चेंजेस दिसतात तिच्या पांढऱ्या डागामध्ये. तर ती माझ्याकडे जेव्हा आली तेव्हा ती म्हणत होती की तिची मुलगीसुद्धा डॉक्टर होती हां. तर तिच्या मनामध्ये ही खंत की माझ्या मुलीला डॉक्टर झाल्यानंतरही कोणी नाव ठेवू नये तर मी सुसाईड करते. ओ. बघा, म्हणजे आई हा विषय असा आहे की ती मुलासाठी भावनिक. काही करायला तयार होते. तर तिने मला अक्षरशः रडत रडत सांगितलं. तर मग मी तिला खूप चांगलं काउन्सिलिंग केलं. तर ती मला म्हणाली की मी कधी चांगली साडी घालणं विसरले, कधी मेकअप करायचे नाही, कधी बाहेर जायचे नाही. या 5 वर्षात मी कुठली साडी नवीन घेतली नाही, मी बापरे. घरातच राहायचे. तर त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ती आली तेव्हा ती म्हणाली की मी आता पहिल्यासारखं जगायला शिकले मॅडम. क्या बात आहे. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी एका लाईफमध्ये आणलं. तर त्याच्यानंतर ती खूप चांगलं रिस्पॉन्स पण करते औषधाला आणि आता ती 70% बरी होत आली आहे 4 महिने. वा वा. तर हे महिलांना जे सामाजिक कुचंबनेची भीती वाटते, म्हणजे त्या कुचंबनेच्या भीतीने त्या समाजातच मिसळत नाही असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. तर अशा कितीतरी महिलांचं उदाहरण आहे की त्या वेगवेगळे अनुभव सांगतात. कालच माझ्याकडे एक पेशंट आलेली की ती म्हणाली की मी महादेवाचे व्रत केलं, म्हणजे मी काहीतरी पाप केलं म्हणून मला पांढरे डाग झाले. हो. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एवढ्या आधुनिक शास्त्रात आपण एवढं टेक्निकली पुढे आहोत तरीही समाज अजून हा विचार करतो की पाप केल्याने पांढरे डाग होतात. तर मला असं वाटतं की हे सोडायला पाहिजे आणि ज्याला झालंय त्या व्यक्तींनी ह्या गोष्टी मनात न धरता उपचाराकडे वळायला पाहिजे. तर महिलांनी या बाबतीत खरोखरच विचार केला पाहिजे असं मला विशेषतः महिलांना सांगणं आहे. तुम्ही आता सांगितलं की पाप केल्यामुळं असं त्यांचा समज असतो. हां. पण कुठंतरी पाप म्हणजे तुम्ही याच जन्मात ते करताय की चुकीचं खाताय, चुकीचं राहणीमान आहे तुमचं, हेच तुमचं सगळ्यात मोठं पाप आहे. कुठंतरी मग ह्या पापाचं चांगली पुण्य करा, म्हणजे चांगल्या प्रकारची वागणूक किंवा चांगल्या प्रकारचं राहणीमान, चांगल्या प्रकारचं खाणं जर ठेवलं, आपल्या शरीराला चांगलं ट्रीट करा असं हां. म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. ते जर केलं तर कुठल्याही पापाची गोष्टी तुमच्याकडे येणार नाही. आणि तुमच्या पाप हा कन्सेप्टच नाही, तो कॉन्सेप्टच नाही आजार होणार. आहे. बरोबर आहे. शरीरामध्ये काही घडामोडी झाल्या आणि पांढरे डाग आले तर पापाचा कुठे संबंध आहे तिथे? संबंधच येत नाही. बरं आहे. आता तुम्ही महिलांबद्दल उल्लेख केलात किंवा मगाशी बोलता बोलता सोरायसिस आणि विटिलिगो शिवाय एका आजाराबद्दल सांगितलं. तर तुम्ही या इतर म्हणजे विटिलिगो किंवा सोरायसिस शिवाय इतर आजारांवरही म्हणजे त्वचा रोगांवरती काम करता का? हो निश्चितच. त्वचा रोगामध्ये काही लोकांना क्रॉनिक फंगल इन्फेक्शन असतं. अच्छा. तर ते खूप वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेतात पण ते बरं होत नाही. त्याच्यानंतर मी सांगितलं मेलॅझ्मा, पिंपल्स, त्याच्यानंतर लायकेन प्लॅनस सारखा एक आजार आहे जो लवकर बरा होत नाही. तो सोरियासिस सारखाच किचकट आहे. तर इस्थायोसिस आहे. तर असे वेगवेगळे त्वचा रोग की जे लवकर बरे होत नाही. ॲलर्जिक एक्झिमा आहे. अच्छा. तर अशा सगळ्या किचकट आजारावर आणि पिंपल्सपासून सगळ्या आजारांवर मी उपचार करते आणि मला अभिमान वाटतो की मी प्युअर आयुर्वेदिक औषधांनी बरं. क्या बात आहे. थोडं डिस्टर्ब करतो मॅडम की तुम्ही आता थोडी मेडिकल शब्दात सांगितले आजार सगळे, पण प्रेक्षकांना आणि मला जाणून घ्यायला आवडेल की सोप्या भाषेत आपल्या लोकांना कळतील असे सांगा हे कोणते आजार आहेत. म्हणजे तुम्ही आता मेडिकली भाषेत सांगितलं, पण लोकांना बऱ्याच लोकांना ही लँग्वेज माहीत नसते किंवा त्या रोगाला ते असं म्हणतात हे माहीत नसतं. थोडक्यात जे त्वचा रोग आहेत इतर
तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आपल्या सोप्या भाषेत. आता एक्झिमाला प्रचलित भाषेमध्ये इसब म्हणतात किंवा मग आपण म्हणतो की खूप सारखी खाज येते. तर पांढरे डाग आणि सोरियासिस हे सोडूनही इतर अनेक आजार आहेत, त्वचारोग आहेत की जे किचकट आहेत आणि लवकर बरे होत नाही. तर आपण म्हणतो ते नायटा, गजकर्ण, इसबसुद्धा लवकर बरा होत नाही. आणि जर समजा वातावरण बदललं की इसबचं प्रमाण वाढतं. असे पण काही आजार आहे. काही आजारामध्ये असे काळे काळे डाग येतात चेहऱ्यावर येतात. चेहऱ्यावर अशी सुरुवात होते किंवा हातावर, पायावर येतात आणि ते ठिपके असे वाढत जातात आणि ते कडक असतात. अच्छा. आणि काही काहींना आपल्याला जसं म्हणतो की एकदम शहारल्यासारखं होतं अंग. आपण त्याला गुजबम म्हणतो बघा. अच्छा. शहारलं की कसं होतं, तशा प्रकारे पण स्किनवर छोटे 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 डाग येतात. तर तसे पिंपल्ससारखे पण एकदम बारीक. ओके. तर त्याला सुद्धा किरेटोसिस म्हणतात. ते ओके. लोकांना आता मेडिकल लँग्वेज कळत नाही. पण त्याच्यावर सुद्धा आपण उपचार करतो. वा. तर असे अनेक आजार आहेत की ज्याच्यावर लवकर बरे होत नाही आणि उपचार होत नाही. त्या सगळे आजार आपण आयुर्वेदिक औषधांनी कव्हर म्हणजे आयुर्वेदात तुमच्या प्रत्येक त्वचारोगावरती उपचार आहे. आहेत. अच्छा. निश्चित. आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे खर्चाचा. सगळ्यांच्या मनात हे असतं की मॅडमनी बऱ्याच वेळ सांगतायत खूप छान की आमचे आजार बरे होणार. एक होप्स आलेले आहेत आता. म्हणजे एक आतून इच्छाशक्ती वाढलेली आहे की आता मी बरा होणार आहे. पण त्याच वेळी माणसाचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे खिशाचा. हो, की अगदी माझी ती एवढी ऐपत आहे का? मी तो खर्च पेलू शकणार आहे का? तर तुम्ही ते सांगा की प्रेक्षकांना की या आजारावरती तुम्ही कशा पद्धतीनं, किती खर्चात किंवा काय पद्धतीनं उपचार पद्धती होते? खरं सांगायचं तर आयुर्वेदातले जे औषधं आहेत, ती औषधं बनवणे हा एक खूप मोठा चॅलेंज असतो. कारण आधुनिक शास्त्रातली औषधं म्हणजे आपण म्हणू शकतो केमिकलच्या पावडरच असतात त्या. पण आयुर्वेदामध्ये आता समजा मी एखादा कल्प बनवते, त्याच्यात मला एकच वनस्पती टाकून नाही जमणार, की जसं शतावरी टाकली आणि झालं असं नाही. तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती असतात, की जसं आता त्वचा रोगावर जर उदाहरण घ्यायचं झालं, तर त्याच्यामध्ये खदीर साल असती, मंजिष्ठा असती, त्याच्यानंतर बाकीचे पण औषधं असतात. तर हे सगळे एकत्रित त्या सगळ्या औषधांच्या प्राइजेस वेगवेगळ्या. परत त्याचे एक्स्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे एवढं मोठं चूर्ण घेऊन लगेच दिलं असं होत नाही. तर त्याचा एक्स्ट्रॅक्ट जर 1 किलो असेल, सपोज आवळा चूर्ण 1 किलो त्याचं 100 ग्रॅमच एक्स्ट्रॅक्ट मिळतो. तर मग हे कुठेतरी कॉस्ट त्याची वाढते. त्याच्यामुळे आयुर्वेदाचे उपचार आधुनिक शास्त्र म्हणजे बाकीच्या आपण ज्या त्वचारोग तज्ञाकडे जातो त्याच्यापेक्षा निश्चितच महाग आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही जे उपचार घेता तर मॉडर्न सायन्सचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या मेडिसिन दिल्या जातात त्याचे साईड इफेक्ट खूप जास्त आहेत. की फॉर एक्झाम्पल स्टिरॉइड दिल्याच जातात त्वचारोगावर त्याच्याशिवाय पर्यायच नसतो. तर ते टॅपरिंग डोजमध्ये किंवा कसेही जरी दिले तरी त्याचे साईड इफेक्ट होतातच. तर तसं न करता जेव्हा तुम्हाला थोडे महाग पडतात पण तुमच्या लिव्हरला, किडनीला कुठलाही अपाय न होता जर ती औषधं तुमचा रोग दुरुस्त करू शकत असेल, तर ही मला असं वाटतं तुमच्यासाठी पर्वणी आहे. बरोबर. आणि अशी औषधं तुम्हाला कुठेही मिळणार नाही, की जी तुमचे किचकट आजार दुरुस्त करते आणि तुम्हाला कुठलेही साईड इफेक्ट होऊ देत नाही. तर याच्यामुळे हे थोडे महाग होतातच. पण मग त्याच्यामध्ये जो आपला पिरियड असतो, 1 वर्षामध्ये आपण जे रिझल्ट देतो, तर तुम्ही विचार करा तो पेशंट जर 10 वर्ष फिरतोय सगळीकडे, तर त्याचा ऑलरेडी खर्च त्याच्यापेक्षा जास्त झालेलाच आहे. बरोबर आहे. आणि त्याला कुठेही एका विशिष्ट याच्यापर्यंत तो पोहोचलेला नाही, की हो मी इतके टक्के बरा झाला. कारण तो कुठेतरी अधांतरीच लटकतोय ना, आजार तर काही बरा झाला. मग त्याच्या मानाने जर विचार केला तर ही औषधं खूपच चांगली आहेत आणि तेवढा खर्च न होता तुम्ही दुरुस्त होतायत. तर बरोबर. हे समजून घेणं गरजेचं आहे, की आपल्याला जी औषधी दिल्या जाते ती एक कॅप्सूल दिसते. पण त्या कॅप्सूलमध्ये किती प्रकारचे हर्ब्स असतील, त्याची कॉस्ट काय असेल. ₹100 किलोपासून आमच्या हर्ब्स काही-काही 3-3 हजार रुपये किलोपर्यंत पण येतात. अच्छा. तर याच्यामुळे ते कल्प महाग होतात. म्हणजे साधं सोपं आहे की तुम्ही 100 डॉक्टर किंवा 10 डॉक्टर करून खर्च करण्यापेक्षा एकाच ठिकाणी आयुर्वेदाला शरण जा आणि 100% क्युअर व्हा. भले थोडा वेळ जाईल,
थोडा खर्च होईल, पण तुम्हाला एक खात्रीला एक उपचार पद्धती मिळेल, ज्यातून तुम्ही समाजात पुन्हा पहिल्यासारखं एक सामावले जाल. जसं तुम्ही उदाहरण सांगितलं लेडीजचं त्याप्रमाणे. नॉर्मल खर्च, इतरांचा जो खर्च आहे, म्हणजे इतर 10 ठिकाणी जेवढा खर्च करतात त्याच्या तुलनेत तसा खर्च तुमचा कमीच म्हणू शकतो आपण. हो, अगदीच. हां. आणि तुम्हाला एका रुग्णाचं उदाहरण देते. एक 12 वर्षाची मुलगी माझ्याकडे पुण्याच्या सेंटरला आली. तर तिला 1 वर्ष तिला स्टिरॉइड दिल्या गेले. तर त्या मुलीचं वजन इतकं वाढलं आणि पोटसुद्धा इतकं मोठं झालं, बापरे! की तिला त्या पोटावर आलेले डागसुद्धा दाखवताना ते पोट वर उचलायला लागायचं. हो, हो, हो. तर मग जेव्हा त्यांना 1 वर्षाने लक्षात आलं असं होतं, तेव्हा त्यांनी ती मेडिसिन बंद केली. तर असे दुष्परिणाम होणारी औषधं किंवा वरवर लावायचे 1,000ची ऑइंटमेंट लावण्यापेक्षा तुम्हाला मुळापासून जर दुरुस्त करणारी औषधं थोडी महाग जरी वाटली, तरी पण ती दुरुस्त करतायत ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या. पण आयुर्वेदाचा हा एक फायदा आहे, की तो दुष्परिणाम नाही होत, हां, की म्हणजे थोडा म्हणजे देर है पण दुरुस्त है. हां, आयुर्वेद के घर म्हणजे देर है लेकिन अंधेर नाही आहे. हां, असं म्हणू शकता म्हणजे बिलकुल. भगवानच्या जागी आपण आयुर्वेदाला ठेवू शकतो. म्हणजे भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही, तसं आपण म्हणू शकतो की आयुर्वेदाच्या दारात हो. तुम्हाला उशीर होईल, पण ते धन्वंतरी देवतेची कृपा देवतेची आहे कृपा. की आणि खरंच. मुळात आपला इतिहास किंवा पुराणापासून आपल्याकडे आयुर्वेद चालत आलेला आहे. त्यामुळं तो एक बेस आहे. असं नाही की ते कुठलं तरी बाहेरच्या जगातलं हां, इन्व्हेन्शन असं हां. आहे आणि बाहेरच्या देशाचं आपलं स्वतःचं इन्व्हेन्शन आहे स्वतःच आयुर्वेद. आहे. आणि तुमच्यासारखे आधुनिक डॉक्टर आधुनिक पद्धतीनं आणि त्यात नवीन नवीन म्हणतो ना की इन्व्हेन्शन करून वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणतायत आणि कमी कालावधीत अगदी, आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे लोकांना, की आज आपण ऑनलाईन भेटतोय, पण तुम्हाला जर प्रत्यक्ष भेटायचं असेल किंवा व्हिजिट करायची असेल, तर महाराष्ट्रात तुम्ही कुठं कुठं तुमचे क्लिनिक्स आहेत, कोणत्या दिवशी तुम्ही भेटता, कशा पद्धतीने तुम्हाला भेटता येईल, तर याबद्दल थोडक्यात सांगा. तर पेशंटला भेटण्यासाठी माझी 4 ठिकाणी सेंटर्स आहेत आणि आमचं मेन सेंटर आहे ते छत्रपती संभाजीनगरला आहे, जिथे गेल्या 35 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते. अरे वा. आणि मुंबईला मी महिन्याच्या पहिल्या शनिवार रविवार 2 दिवस पेशंटला भेटते. आणि पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या समोर आहे, तिथे आपलं सेंटर आहे. तिथे पण दुसऱ्या शनिवार रविवारी असते आणि शेवटच्या शनिवार रविवार पण असते. आणि नाशिकला मी 3ऱ्या शनिवारी असते. तिथे संकल्प हॉस्पिटल आहे बॉम्बे नाकाजवळ, तिथे मी 3ऱ्या शनिवारी भेटते. तर अशा ठिकाणी पेशंट कुठूनही येऊन मला भेटू शकतो. वा. आणि लवकरच आम्ही नागपूरला पण आणि गुजरातला अहमदाबादला पण आमच्या शाखा सुरू. क्या बात आहे. प्रेक्षकांसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊच, जेणेकरून तुम्हाला ते फोन करून वगैरे तुमची अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकतील. आणि म्हणजे शेवटाकडं जाऊया. म्हणजे मला वाटतं की आपण त्वचारोग, सोरायसिस किंवा विटिलिगो याच्याबद्दल आपण अगदी डीपली डिस्कस केलेलं आहे. हो, आणि निश्चितच. माझ्या माध्यमातून किंवा या बोलण्याच्या माध्यमातून लोकांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना कुठेतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या आजारावरची उपचार पद्धती आपण त्यांच्यापर्यंत पोचवलेली आहे. फक्त आता वेळ एवढाच आहे की त्यांनी तुमच्यापर्यंत पोचावं आणि त्याच्यामधून सोल्युशन त्यांनी घ्यावं. निश्चितच. हां. म्हणजे घाबरण्याचं कारणच नाही, तुम्ही बरे होऊ शकता. येस. तर मित्रांनो, तुम्ही हे बघितलंच की डॉक्टर नेहा मॅडम यांनी किती सोप्या पद्धतीनं सांगितलं. आणि अगदी म्हणजे कुठल्याही प्रकारची मनात भीती मुळात बाळगू नका की मला पांढरे डाग आहेत, मला सोरायसिस आहे, मला त्वचेचा अमुक एक आजार आहे. तर नेहा मॅडम यांच्याकडे प्रत्येक आजारावरती उपचार आहे, तर त्यांनी सांगितलेलंच आहे. तर कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नका, किंवा तुमच्या आजूबाजूला जर अशी लोकं असतील तर त्यांना तशी ट्रीटमेंट देऊ नका की बाबा अगदी वाईट टाकणं किंवा समाजापासून दूर करणं. तर उलट त्यांना जवळ करा आणि सोबत घेऊन या मॅडमकडे. आणि आपण या म्हणतो ना की समाज एकत्र येऊन किंवा आपल्या अशा आजारी लोकांना एकत्र करून, एकत्र आणून त्यातून सोल्युशन काढून पुन्हा त्यांना आपल्यात सामावून घेऊया. आणि त्यांच्या मनातून आणि आपल्या मनातूनही कोड किंवा पांढरे डाग किंवा सोरायसिस किंवा इतरही कुठलेही त्वचारोग असतील त्याची भीती मुळात काढून टाकूया. कारण हे आजार हे पूर्णपणे बरे होऊ शकतात, हे मॅडमनी सांगितलेलं आहे. तर मॅडम, खूप खूप आभारी आहे की या बोलूयाच्या माध्यमातून आपण या त्वचारोगांबद्दल लोकांना माहिती दिली आणि तुम्ही खरंच आम्हाला वेळ दिलात आणि एवढी
अमूल्य अशी माहिती दिली त्याबद्दल या बोलण्याच्या माध्यमातून मी तुमचे खरंच आभार मानतो. तुम्ही पण मला संधी दिली आणि मला पेशंटला जे जे कन्सर्न्स असतात ते बोलता आलं आणि त्या प्रश्नांमुळे त्यांना एक दिशा मिळाली. त्याच्याबद्दल तुमचे पण खूप आभार. थँक्यू सो मच मॅडम.